नमस्कार, तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी मोड आलेली मटकीची रस्सा भाजी कमीत कमी साहित्यात आपण कशी बनवणार हे घेऊन आलेले आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. साहित्य तर तुम्ही पाहून घेतलं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये कांदा टाकून घेणार. कांदा थोडासा परतवून घेतला की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर इथं मी 2 पळ्या तेल वापरलं आहे. तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं घेऊन शकता. तर त्यानंतर थोडे थोडे करून सगळे मसाले गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. मीडियम फ्लेमवरती कांदा थोडा भाजून घ्यायचा. कांद्याचा कलर बदलला की मग त्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. तर इथं मी जिरे 1 छोटा चमचा, मोहरी 1 छोटा चमचा, हळद 1 टीस्पून, त्यानंतर लसूण आणि अद्रक थोडंसं बारीक वाटून घेतले. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलाय. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये वरून टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो मस्त परतून घ्यायचे. टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे भाजीला थोडासा घट्टपणा येतो. कारण इथं आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीसुद्धा टाकलेला नाही. कमी साहित्यामध्ये टेस्टी मोड आलेली मटकीची भाजी बनवत आहे आपण, रस्सा भाजी. तर इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे सगळे मसाले, सगळे टोमॅटो, कांदा वगैरे सगळं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं. नंतर टोमॅटो थोडंसं शिजावं लवकर म्हणून त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे. टोमॅटोचा गाळ होऊन द्यायचा, जेणेकरून ते रस्स्यामध्ये त्याची टेस्ट उतरेल. छान असं टोमॅटो परतवून घ्यायचं. त्यानंतर मसाला टाकून घ्यायचं. जे आपले रोजचं लाल तिखट आहे ते मी टाकून घेतलं आहे 1 स्पून. ते मस्त असं तेलावरती परतून घ्यायचं, जेणेकरून त्यानं रस्स्याला तरी छान येते. मग मोड आलेली मटकी त्यामध्ये टाकून घेतली. मस्त असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे आपण हे मटकीचा मसाला बनवून घेतला आहे त्यामध्ये आपण
गरम केलेलं पाणी टाकणार आहे. तर गरम म्हणजे थोडंसं कोमट असेल तरी चालेल किंवा चांगलं गरम असेल तरी चालेल. तर इथं मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्या अगोदर आपण थोडंसं मटकीच्या मसाल्याला मस्त असं परतून घेणार आहे. तर इथं मी झाकण ठेवून कमी फ्लेमवरती हा जो मोड आलेली मटकी आपण मसाल्यामध्ये टाकलेली ही छान अशी परतून घेते. मस्त अशी परतली गेली आहे ती मटकी, मसाल्यात मिक्स झाली. तर आता आपण यामध्ये थोडंसं मी गरम पाणी कोमट करून घेतलं आहे ते टाकून घेणार आहे. हे कोमट पाणी मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. चांगलं गरम असेल तरी चालेल, थोडंसं कोमट असेल तरी चालेल. तर इथं हे मिक्स करून घेऊन मस्त अशी उकळी येऊन द्यायची. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्या. मस्त मटकी अशी शिजवून घ्या. छान अशी त्याला उकळी येऊ द्या. बघा इथं मटकीला उकळी यायला लागली आहे. तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तोपर्यंत ही मटकीची भाजी शिजवून घ्या. तर इथं आपला मटकी रस्सा तयार आहे.